Good morning student. In this lecture we discuss Hamming code for error correcting and error detection. When bits are transmitted over the computer network, they are subject to get corrupt due to interference and network problem. Then the corrupted bits leads to spurious data being received by the receiver and called as error. Means when some information is transmitted from transmitter to receiver, then this information is नेटवर्क प्रॉब्लेम असेल किंवा इंटरफेरन्समुळे ती इन्फॉर्मेशन काय होते, करप्ट होते. करप्ट झाल्यामुळे त्या इन्फॉर्मेशनमध्ये एरर येतो. तो एरर काय डिटेक्ट करण्याचं काम बाय युजिंग हॅमिंग कोड आपण करू शकतो. मग हॅमिंग कोड इज अ ब्लॉक कोड. This is code for Hamming code. This is block code is capable of detecting up to two simultaneous bit error and correcting single bit error. तर हॅमिंग कोड काय करतो, 2 बिट्समधला एरर तो काय करतो, डिटेक्ट करतो, पण करेक्शन फक्त एकाच बिटची करतो. मग हॅमिंग कोड काय म्हणतात, 1 बिट एरर डिटेक्टिंग कोड पण त्याला म्हणलं जातं. मग इट वॉज डेव्हलप्ड बाय RW हॅमिंग फॉर error correction. In this method, the source encodes the message. Source encodes the message by sending redundant bits within the message. These redundant bits are extra bits that are generated and inserted at specific position in the message itself to enable error detection and correction. When destination receives this message, it performs recalculation to detect error and find bits position that has error. Then we see some examples to understand Hamming code. This is block code. For Hamming detector. Commonly 7-bit Hamming code is used. It is very easy method for error detection and correction. This is मोस्ट कॉमनली 7 बिट यूज केले जातात. त्याच्यासाठी हे आपण 7 बिट घेतले. त्याच्यामधले काय असतात तर डेटा बिट्स 4 डेटा बिट्स असतात आणि 3 पॅरिटी बिट्स जातात. याच्यामध्ये 7 बिट डेटामधले 4 असतात तुमचे डेटा बिट्स आणि 3 असतात पॅरिटी बिट्स. मग हे पॅरिटी बिट्स कोणते आहेत, P1 P2 P4 हे काय त्याचे पॅरिटी बिट्स आहेत. आणि D3 D5 D6 D7 हे काय आहेत, डेटा बिट्स आहेत. मग आता हे पॅरिटी बिट आहेत P1 P2 P4. पॅरिटी म्हणजे काय असतात, जो तुमचा डेटा बिट्स आहे. डेटा बिट किती सांगितले मी तुम्हाला, 4 डेटा बिट्स आहेत आणि 3 काय तुमचे पॅरिटी बिट आहेत. पॅरिटी म्हणजे काय असते, डेटा बिट्स बरोबर आपण काय करतो, एक एक्स्ट्रा बिट ॲड करतो. डेटा बिट बरोबर काय करतो आपण, एक एक्स्ट्रा बिट ॲड करतो. त्या एक्स्ट्रा बिटला काय म्हणतात, पॅरिटी बिट. मग तुमचे 7 बिट हॅमिंग कोड आहे, त्याच्यामध्ये आपण 7 बिटचा हॅमिंग कोड पाहतोय. मग त्याच्यामध्ये किती डेटा बिट्स असतात, तर 4 डेटा बिट्स असतात आणि 3 पॅरिटी बिट्स असतात. मग ते पॅरिटी बिट कोणते, P1 P2 आणि P4 बरोबर. इथं 7 बिट डेटा आहे, त्याच्यामुळं किती घेतलेत बिट्स, तर 3 बिट्स घेतलेत. पॅरिटी बिट्स किती घेतलेत, 3 घेतलेत. मग ह्या पॅरिटी बिट्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते, तर हा P1 P2 P4 बरोबर. मग हा त्याचा 0पासून 7पर्यंतचा डेटा आपण लिहिलेला आहे. 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1. याचा करस्पॉन्डिंग डेसिमल नंबर काय येतो, 0चा 0 0 0 1चा डेसिमल नंबर 1 0 1 0चा 2 0 1 1चा 3 1 0 0चा 4 1 0 1चा 5 1 1 0 6 3 टाइम्स 1 7 हे त्याचे करस्पॉन्डिंग डेसिमल नंबर. मग याच्यावरनं आपण काय करतो, प्रत्येक पॅरिटी बिट्समध्ये काय कोणता नंबर येणार आहे ते फाइंड आउट करणार आहेत. आता P1ची व्हॅल्यू 1 कधी आली आहे, 1साठी. P1 1साठी आहे, मग हा P1 स्वतः 1साठी घेतला आहे. नेक्स्ट काय येणार आहे, कुठं व्हॅल्यू आली, 3 बरोबर. P1ची व्हॅल्यू 1 कधी आली, ह्या P1ची व्हॅल्यू 1 कधी आली, 3साठी आली आहे, मग 3. आपण हे पॅरिटी बिट कसं कॅल्क्युलेट करणार, ते कसं, तर हे आपण लिहून घेतलं आहे. P1ची व्हॅल्यू 1 कोणत्या पॉईंटसाठी डेसिमल नंबरसाठी आली आहे ते पाहिले. एकदा 1 कधी आली, P1 1 असताना 1 आली आहे बरोबर. नेक्स्ट 3साठी आली, नेक्स्ट 5साठी 3, 5,
आणि नेक्स्ट कधी 7. मग P1 पॅरिटी बिट P1 फाइंड आउट करताना काय काय लागतं आहे तुम्हाला 3, 5, 7साठी तुम्हाला काय कसे पॅरिटी बिट P1 भेटते. आता पॅरिटी बिट P2 कधी भेटणार आहे P2 2साठी P2 2साठी भेटलेलं आहे बरोबर. मग 2 घ्यायचं नाही P2. नेक्स्ट अजून कधी P2ची व्हॅल्यू 1 भेटली आहे आपल्याला 3साठी 3. नेक्स्ट 6 आणि 7साठी आपल्याला व्हॅल्यू 1 भेटली 6, 7 बरोबर. ह्या P2ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार तुम्ही 3, 6, 7साठी तुम्ही P2ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. नेक्स्ट 4 P4ची व्हॅल्यू तुम्हाला 1 कधी भेटली आहे P4 4 असताना 1 भेटलेचं आहे आपल्याला बरोबर. नेक्स्ट 5, 6, 7 मग P4ची व्हॅल्यू कशावरून फाइंड आउट करणार तुम्ही 6, 7 5, 6, 7ला तुम्ही काय करणार आहे P4ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. आणि ही जी पॅरिटी आहे ती काय असते 2n फॉर्ममध्ये असते. मग nची व्हॅल्यू काय असते 0, 1, 2, 3 अप टू nपर्यंत. मग काय भेटणार nची व्हॅल्यू 2 घेऊ तेव्हा काय भेटतं आहे 1 बरोबर. 2 2 पॅरिटी काय असते पॅरिटीसाठी 2n असते. nची व्हॅल्यू काय असतात 0, 1, 2, 3 अप टू nपर्यंत. मग 2ची पावर जेव्हा आपण 0 घेतो आहे तेव्हा काय भेटतं आहे आपल्याला 1. 2 2 2 4 बरं. P1 P2 P4 अप टू नंबर ऑफ बिट्स तुमचे इन्क्रीज होत जातील तसे तुमचे काय होणार आहेत नंबर ऑफ पॅरिटी बिट्स काय होणार आहेत इन्क्रीज होत जाणार आहेत. आपण 3 बिट्ससाठीच पाहतोय म्हणूनसाठी आपण 2 पर्यंत होतो. जर नंबर ऑफ बिट्स आपले अजून इन्क्रीज झाले असते तर 2 8 असे आपले नंबर ऑफ पॅरिटी बिट्स काय झाले असते इन्क्रीज झाले असते. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक मेसेज घेऊया सिग्नल 1001 हा आपण मेसेज सिग्नल घेतला आहे. याच्यावरती आपल्याला आता काय करायचं आहे हॅमिंग कोडिंग करायचं आहे आपल्याला याचं. मग आता हॅमिंग कोडचा टेबल काय आहे तुमचा हा D3 D6 D5 P4 D3 P2 P1 हा टेबल लिहूयात आपण. P1 P2 D3 P4 D5 D6 D7. आणि हा जो मेसेज आहे बरोबर हे बिट कोणतं आहे तुमचं MSB बिट आहे आणि हे तुमचं LSB बिट आहे. मग तुम्ही मेसेज लिहिताना कसं लिहिणार इकडून इकडं लिहिणार बरोबर. इकडून इकडं लिहिणार हा मेसेज. मग हा जो मेसेज आहे ह्याच्यामध्ये कसं लिहिणार तर तुम्ही हा काय झाला तुमचा D3 बरोबर. D3 तुमचं स्मॉल बिट आणि D7 काय तुमचं मोठं बिट आहे बरोबर. मग इथं D3ची व्हॅल्यू काय आली तुमची 1 आली. नेक्स्ट D5 बरोबर D3 D4 D5 D6 D4ची व्हॅल्यू काय आली तुमच्या सॉरी D4 नाही घेतलं आहे आपण काय घेतलं आहे याच्यानुसार घेतलं आहे आपण D3 इथं आपण असा सिक्वेन्स घेतला आहे 1 2 3 4 5 6 7 असा सिक्वेन्स घेतला आहे बरोबर. म्हणून काय झालं इथं काय आलं आहे तुमचं D3 D5 D6 आणि D7 बरोबर. म्हणजे इथं काय आला 1 0 0 1 आपण सिक्वेन्स असा घेतला आहे ना 1 2 3 4 5 6 7 असा सिक्वेन्स घेतला. D3ची व्हॅल्यू आली 1 आली. D5ची काय आली तुमची 0 D6 0 D7 1. मग आता आपल्याला काय करायचं आहे पॅरिटी बिट्स फाइंड आउट करायचे आहेत. P1 फाइंड आउट करायचं. मग P1 कसं फाइंड आउट करणार हा आपण टेबल लिहिलेला आहे. P1ची व्हॅल्यू 1 कधी आली P1 स्वतः 1 असताना P1ची व्हॅल्यू 1 आली आहे बरोबर. P1ची व्हॅल्यू 1 कधी आली आहे 3साठी 1 आली आहे म्हणून इथं आपण 3 लिहिलं. P1ची व्हॅल्यू 1 कधी आली 5साठी आली म्हणून इथं 5. P1ची व्हॅल्यू 1 कधी आली 7साठी आली म्हणून ते लिहिलं 3 5 7. नंतर P2ची कधी आली ती आपली 3 6 7साठी आणि P4ची व्हॅल्यू 1 कधी आली होती आपली इथं पाहिलं आहे आपण P4 4 असताना 1 आलेले ते P4 आहे म्हणून आपण घेतलंच आहे ते 5 6 7. मग आता P1ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. पॅरिटी बिट P1 आपल्याला फाइंड आउट करायची. आपल्याला फक्त काय दिलं आहे मेसेज सिग्नल दिलं आहे आणि त्याच्यावरून आपण काय करतो आहे पॅरिटी बिट फाइंड आउट करतो आहे. मग P1ची काय करणार 3 5 7 बरोबर. 3 म्हणजे काय D3 D5 आणि D7
D7 हे आपण फाइंड आउट केलं. D3 D5 D7. मग काय ते व्हॅल्यू, D3ची व्हॅल्यू काय आली तुमच्या, D3 काय आहे तुमचं 1 आहे बरोबर. D5ची व्हॅल्यू काय आहे तुमच्या 0 आणि D7ची 1. मग इथं काय आली व्हॅल्यू 1 0 आणि 1 याली 1 0 1 बरोबर. आता P2ची व्हॅल्यू काय येणार आहे, P2 काय आहे 3 6 7. D3 D6 आणि D7. D3 काय आहे 1, 6 काय आहे 0 आणि इथं 1. मग आता इथं P4साठी काय येणार आहे D5 D6 D7. नेक्स्ट D5 D6 D1. D5 काय आहे 0, D6 काय आहे तुमचा 0 आणि D7 काय आहे 1 आहे. मग पॅरिटीमध्ये काय असतात, दोन टाईप्स आहेत, एक इवन पॅरिटी आणि एक ऑड पॅरिटी. इवन पॅरिटी म्हणजे काय असतात, नंबर ऑफ वन्स जर इवन असतील तर त्याला आपण काय म्हणतो इवन पॅरिटी, आणि नंबर ऑफ वन्स जर ऑड असतील तर त्याला आपण काय म्हणतो ऑड पॅरिटी. मग आता ही काय आहे तुमचा 1 0 1. नंबर ऑफ वन्स काय आहेत इवन आहेत, म्हणजे ही काय तुमची इवन पॅरिटी. मग इवन पॅरिटी असेल तर मग आपण काय ॲड करतो 0 ॲड करतो बरोबर. म्हणजे P1ची इथं काय आल्यात 1 0 1 इवन पॅरिटी आली. मग P1ची व्हॅल्यू काय करतो आपण 0. आता P2मध्ये पण काय आलं आहे 1 0 1. ही पण काय तुमची इवन पॅरिटी. मग P2ची व्हॅल्यू काय करायची पुढे इथं 0. नेक्स्ट 0 0 1 ही काय तुमची ऑड पॅरिटी. आता हे काय आलं आहे तुमचं ऑड आलं आहे 0 0 1. P4ची व्हॅल्यू काय आलं आहे ऑड आला आहे बरोबर. मग इवन पॅरिटी करायची असेल तर काय करायला लागेल आपल्याला, याच्यामध्ये P4ची व्हॅल्यू काय करायला लागेल 1 पुट करायला लागेल बरोबर. मग इथं काय केलं पुट आपण 1 केलं, का तर हे आपण इवन पॅरिटीसाठी पाहतोय म्हणूनसाठी काय केलं आपण P4ची व्हॅल्यू 1 पुट केली. हे जर ऑड पॅरिटीसाठी जर आपण करत असतो तर काय केलं असतं, P1ची व्हॅल्यू आपण 1 पुट केली असती, P2ची व्हॅल्यू पण काय केली असती 1 पुट केली असती, तर काय झालं असतं ते तुमची ऑड पॅरिटीसाठी झालं असतं बरोबर. इवन पॅरिटी असेल तर P1ची व्हॅल्यू काय करायची, जर तुम्हाला दिलेला मेसेज असेल आणि त्याची जर तुम्हाला काय करायची असेल इवन पॅरिटीमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्ही व्हॅल्यू काय पुट करणार, नंबर ऑफ वन्स इवन झाले पाहिजेत असं करणार बरोबर. नंबर ऑफ वन्स इवन झाले पाहिजेत असं करणार. आणि ऑड पॅरिटी असेल तर त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही पण नंबर ऑफ वन्स ऑड असतील तर तुमचे ऑड पॅरिटी होणार. इथं आपण इवन पॅरिटीसाठी पाहत होतो म्हणून P1ची व्हॅल्यू काय केली आपण इथं, हे इवनच आहेत म्हणून आपण 0 पुट केलं. हे पण P2ची पण व्हॅल्यू नंबर ऑफ वन्स इवन होते म्हणूनसाठी आपण P2ची व्हॅल्यू 0 पुट केली. P4मध्ये नंबर ऑफ वन्स कसे आहेत ऑड आहेत, आपल्याला इवन पॅरिटी पाहिजे होती आपल्याला म्हणून आपण काय केलं P4ची व्हॅल्यू 1 पुट केली. मग आपल्याला जो डेटा आला आहे कोडिंग करून जो डेटा आला आहे तो डेटा काय आला आहे 1 0 0 1 1 0 0. आपण काय केलं 1 0 0 1 हा जो मेसेज सिग्नल होता त्याचं काय केलं आपण हॅमिंग कोडिंग करून आपल्याला काय सिग्नल भेटला 1 0 0 1 1 0 0. हे काय केलं आपण हॅमिंग कोडिंग केलं. हा काय तुमचा करेक्ट डेटा आहे. आता आपण या डेटा हॅमिंग करून एरर डिटेक्शन करायचं आहे आपल्याला किंवा करेक्शन त्यासाठी आपण काय करूया, एरर आपल्याला डिटेक्ट करायचं आहे त्यासाठी आपण काय करूया, हा जो सेकंड बिट आहे ह्या सेकंड बिटमध्ये आपण काय करूया एरर ॲड करूया आणि तो डिटेक्ट कसा करायचा ते पाहूया. हा तुमचा मेसेज सिग्नल होता. हॅमिंग कोडिंग केल्यानंतर मेसेज आला आहे आपला 1 0 0 1 1 0 0. आता काय करायचं आहे आपल्याला 1 बिट चेंज करायचं आहे, याच्यामधलं एक बिट आपण चेंज करूया. आफ्टर चेंज बिट सेकंड बिट आपण चेंज करूया 1 1 0 1 1 0 0. आपण काय केलं आहे सेकंड बिटमध्ये एरर ॲड केला आहे. मग तुमचा जी फ्रेम काय आहे D7 D6 D5 P4 D3 P2 P1. हा हॅमिंग कोडचा चार्ट काय करायचा आहे लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला
बरोबर. याच्यानुसार इथं P1ची काय आलं आहे तुमचा 0, P2 0, D3 1, P4 1. बरोबर. नेक्स्ट P1 P2 D3 P4, नंतर D5 0, D6 1, D7 1. मग आता आपल्याला परत काय करायचं आहे, याच्यानुसार P1 P2 P3 आपल्याला पाहिजे. मग P1 काय आहे तुमचा, P1 इज इक्वल टू D3 D5 D7. नंतर P2 काय आहे, P2 इज इक्वल टू D3 D6 D7. P4 इज इक्वल टू D5 D6 D7. आता आपल्याला काय करायचं आहे, एरर करेक्शन करायचं आहे. आपण काय केलं आहे, हा आपल्याला हॅमिंग कोडिंग, ह्या मॅसेज सिग्नलचं हॅमिंग कोडिंग हे भेटलं होतं. आता आपल्याला एरर डिटेक्शन करायचं आहे, डिटेक्शन आणि करेक्शन करायचे. म्हणूनसाठी आपण काय केलं आहे, सेकंड बिटला एरर ॲड केला आहे. मग P1ची व्हॅल्यू काय आली, P1 पॅरिटी बिट P1साठी आपल्याला बघा पाहिजे. मग P1ची व्हॅल्यू काय आहे इथं तुमची 0, D3ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, D5 0, D7 1. मग हे काय आलं आहे, नंबर ऑफ वन्स काय आलेत, इवन आलेत नाही, 1 0 1. नंबर ऑफ वन्स काय आहेत, इवन आहेत. म्हणजे P1 इज इक्वल टू काय आहे तुमचा 0च आहे, आला आहे 0, आलाच आहे P1ची व्हॅल्यू. नेक्स्ट आता P2 काय आहे तुमचा 0, D3 1, D6 1 आणि D7 1. इथं काय आलं आहे, नंबर ऑफ वन्स ऑड येतं. हा काय आहे, नंबर ऑफ वन्स ऑड येतं. मग अशी जेव्हा आपण एरर चेक कोडिंग केलं होतं याचं, तेव्हा P2ची व्हॅल्यू आपली काय भेटली होती, आपल्याला 0 भेटली होती. इथं भेटते का, येतोय का P2ची व्हॅल्यू 0, नाही येणार आहे. कारण पॅरिटी बिट नंबर ऑफ वन्स काय येतं, इवन येतं, ऑड येतं. म्हटलं काय तर काय येणार, P2 इज इक्वल टू काय यायला पाहिजे होतं, 1 यायला पाहिजे होतं. बरोबर. आता P4 काय आहे तुमचा 1 आहे, D5 काय आहे 0, D6 1, D7 1. बरोबर. इथं पण नंबर ऑफ वन्स कसे आलेत, ऑड आलेत. म्हणजे P4 इज इक्वल टू काय पाहिजे इथं 1. म्हणजेच काय होतं आहे, हे पण तुमचं रॉंग आलं आहे. याची पण इथं पण काय आलेत, नंबर ऑफ वन्स इथं नंबर ऑफ डेटा इवन होता म्हणून P1ची व्हॅल्यू 0 आली. इथं नंबर ऑफ वन्स इवन नाही आहेत, ऑड येतं. मग इवनसाठी काय करायला लागणार आहे तुम्हाला, P2ची व्हॅल्यू 1 पुट करायला लागेल. इथं पण नंबर ऑफ वन्स कसे आहेत, ऑड आहेत. इवनसाठी काय करायला लागणार तुम्हाला 1च ॲड करावा लागणार आहे. तेव्हा हा काय होणार आहे तुमचा इवन होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहेत, दोन्हीमध्ये इथं पण तुमचा डेटा रॉंग आहे आणि इथं पण डेटा रॉंग आहे. ह्या तिन्हीपैकी 2मधल्या डेटा काय आहे तुमचा रॉंग आहे. मग आता हा काय करायचा आहे तुम्हाला, चेक करायचा आहे. मग त्याच्यासाठी सिक्वेन्स काय आहे, मोठ्यापासून छोट्याकडे जायचं, P4 P2 P1. मग P4ची व्हॅल्यू काय आहे तुमची, मग P4ची व्हॅल्यू काय आहे तुमची 1 आहे, P2ची 1 आणि 1 1 0 1 1 0. मग काय होतं हे 1 1 0. डेसिमल कन्वर्जन काय होणार आहे तुमचं, मग हे 6. बरोबर. 8 4 2 1. बरोबर. हा 3च बिट आहे तिथं. मग 1 1 0, 4 + 2 6. म्हणजे ह्याचं डेसिमल कन्वर्जन काय होतं आहे 6. म्हणजेच काय सांगते आहे आपल्याला हे, हा जो 6 ह्याचं कन्वर्जन, डेसिमल कन्वर्जन काय होतं आहे 6. म्हणजेच काय, तुमचं जे 6 नंबरचं बीट आहे तिथं काय आली, एरर आली. मग 6 नंबरचं बीट कोणतं, 1 2 3 4 5 6. म्हणजे हे जे बीट आहे इथं काय आलं आहे तुमचा एरर आला आहे. 6 बीटला काय आला आहे, एरर आला आहे. मग तुमचा हा डेटा काय आहे 1 1 0 1 1 0 0. मग काय करायचं, जे 6 नंबरचं बीट आहे ते काय, आता आपल्याला काय भेटलं आहे, कुठल्या बीटला एरर आला आहे ते आपल्याला समजले. मग काय करायचं, ज्या बीटला तुमचा एरर आला आहे ते बीट काय करायचं, इन्व्हर्ट करायचं. म्हणजे हे 6 नंबरचं बीट आहे ते इन्व्हर्ट करून तुम्हाला काय भेटणार आहे, हे इन्व्हर्ट करायचं आहे बीट आपल्याला. 1 1 आहे तर त्याचं काय करणार,
0011000 म्हणजे तुमचा जो हा हॅमिंग कोडिंग केलेला डेटा होता ओरिजिनल, तो डेटा तुम्हाला काय भेटला आहे बरोबर. दिस इज एरर डिटेक्शन अँड करेक्शन टेक्निक, and this is for your practical exam.